तुमच्या आजोबांनी मृत्यूपत्रात जमीन तुमच्या नावावर केली, पण तलाठी किंवा मंडल अधिकारी नोंद घ्यायलाच तयार नाहीयेत. आता काय करणार? तुम्ही तुमचा हक्क सोडून द्याल का? थांबा. सर्वोच्च न्यायालयाने एक जबरदस्त निर्णय दिलाय. आजच्या भागात आपण पाहणार आहोत मृत्यूपत्राच्या आधारावर 7/12वर नाव कसं लावायचं, सर्वोच्च न्यायालयाचा तो ऐतिहासिक निर्णय नेमका काय आहे आणि तलाठ्याने नाही म्हटल्यास कायदेशीर मार्ग कोणता. आणि हो, अशीच उपयुक्त आणि फुकट कायदेशीर माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत. परवाच मला भोपाळी गावच्या ताराचंद्रजींचा मेसेज आला. त्यांचे वडील रोडालालजी यांनी मृत्यूपत्रात जमीन त्यांच्या नावे केली, पण 7 वर्ष ते तहसीलच्या फेऱ्या मारत होते. कोणीच त्यांची नोंद घेत नव्हतं. शेवटी त्यांनी आपला महसूलशाही चॅनल पाहिला, माहिती घेतली आणि ते जिंकले. त्यांचाच हा किस्सा आज आपण तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय माहिती हवी आहे, मग आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. सर, सर्वात आधी हे सांगा की हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय इतका गाजतोय तो नेमका आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगा. हा निकाल म्हणजे खरं सांगायचं तर सामान्य माणसासाठी एक खूप मोठा दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केले की जर तुमच्याकडे एक वैध मृत्यूपत्र म्हणजे विल असेल तर त्या आधारावर महसूल नोंदीमध्ये म्हणजे 7/12 किंवा फेरफारवर वारस म्हणून नाव लावायला कोणताही कायदेशीर अडथळा नाही. अच्छा, केवळ मृत्यूपत्रावर आधारित दावा आहे असं एक कारण देऊन तलाठी किंवा तहसीलदार तुमचा अर्ज फेटाळू शकत नाहीत. अरे वा. हे प्रकरण मध्य प्रदेशातील भोपाळी गावातील रोडालाल यांच्या जमिनीचं होतं, ज्यावर त्यांचे सुपुत्र ताराचंद्र यांनी दावा केला होता. म्हणजे आता माझ्याकडे आजोबांनी करून ठेवलेलं एक नोंदणीकृत मृत्यूपत्र असेल तर तलाठी मला नाही म्हणूच शकत नाही का? अजिबात नाही. माझ्या अनुभवातून सांगतो, जेवढं महत्त्व खरेदी खत किंवा बक्षीसपत्राला आहे तितकंच कायदेशीर महत्त्व मृत्यूपत्राला आहे. मध्य प्रदेश भूराजस्व संहिता 1959 मधल्या कलम 109 आणि 110चा आधार घेत न्यायालयाने हे स्पष्ट केलंय. आता तर 2017च्या नियमावलीत याचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. भारीच. तुमच्यासोबत कधी तलाठ्याने नोंद नाकारली आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 1 मिनिट सर, आपल्या एका दर्शकाचा प्रश्न आहे. जळगावचे रमेश पाटील विचारतात, सर याचा अर्थ 7/12वर नाव लागलं की मी जमिनीचा मालक झालो, बरोबर ना? हा एक मोठा गैरसमज आहे असं वाटतंय. पाटील भाऊ, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हा गैरसमज तर बहुतेकांचा असतो. हो ना? लोकांचा गैरसमज आहे की 7/12 उतारा म्हणजे मालकी हक्काचा पुरावा. पण सत्य हे आहे की सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की महसूल नोंदी म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड हे मालकी हक्क निश्चित करत नाहीत. अच्छा, मग त्या कशासाठी असतात? त्या प्रामुख्याने कर आकारणीसाठी म्हणजे फिस्कल पर्पजसाठी असतात. जमिनीची मालकी सिद्ध करायची असेल तर दिवाणी न्यायालयाचा म्हणजे सिव्हिल कोर्टचा निर्णय अंतिम असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. क्विक फॅक्ट सांगतो. या प्रकरणात रोडालालजींनी 2017मध्ये नोंदणीकृत मृत्यूपत्र केलं आणि 2019मध्ये त्यांचं निधन झालं. पण कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. अरे बापरे, समजलं. पण आपल्याकडे कसं असतं, घरचा भेदी लंकेला भारी. अगदी. घरातल्याच कोणीतरी त्या मृत्यूपत्राला आव्हान दिलं तर मग काय करायचं? बरोबर बोललात. जर मृत्यूपत्राच्या खरेपणाबद्दलच वाद असेल तर महसूल अधिकाऱ्याने नोंदणी नाकारायची नाही. मग काय करायचं? त्यांनी एक कच्ची नोंद घ्यायची आणि जो कोणी वाद घालतोय त्या व्यक्तीला सक्षम दिवाणी न्यायालयात जाण्यास सांगायचं. आणि दिवाणी न्यायालयाचा जो काही अंतिम निर्णय येईल त्याच्या अधीन राहून ती फेरफार नोंद पक्की केली जाईल. महसूल अधिकारी स्वतः न्यायाधीश बनू शकत नाहीत. वा, भारी माहिती दिलीत सर. तुमच्या गावात असे मालमत्तेचे वाद आहेत का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, समजा माझ्याकडे मृत्यूपत्र आहे तर मला आता काय काय करावं लागेल? स्टेप बाय स्टेप सांगा, म्हणजे लोकांना समजायला सोपं जाईल. एकदम सोपं आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1, अर्ज सादर करा. मृत्यूपत्राची एक प्रत, ज्या व्यक्तीचं निधन झालंय त्यांचा मृत्यूचा दाखला आणि तुमचा ओळखीचा पुरावा, हे सगळं घेऊन तलाठी कार्यालयात वारस नोंदीसाठी अर्ज करा. ठीक आहे. स्टेप 2, नोटीस बजावा.
तलाठी कार्यालयातून इतर सर्व वारसांना एक नोटीस पाठवली जाईल आणि त्यांचा काही आक्षेप आहे का हे विचारलं जाईल. म्हणजे सगळ्यांना कळवलं जाईल. हो. स्टेप 3. प्राथमिक चौकशी. तलाठी कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करतील. स्टेप 4. फेरफार नोंद करा. जर कुणाचा आक्षेप नसेल किंवा आलेला आक्षेप कायदेशीरदृष्ट्या तकलादू असेल तर तुमचं नाव फेरफार सदरी दाखल केलं जाईल. आणि आक्षेप असेल तर? स्टेप 5. न्यायालयात दाद मागा. जर कोणी मृत्यूपत्रालाच आव्हान दिलं तर त्यांना दिवाणी न्यायालयात जाण्यास सांगा. पण तुमची प्राथमिक नोंद होईल. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा, हे तो खूपच सोपं करून सांगितलं. सर, अजून एक गैरसमज आहे. लोक म्हणतात की फक्त रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत मृत्यूपत्रच चालतं, साधं कागदावर लिहिलेलं नाही. हे खरं आहे का? हाही एक खूप मोठा गैरसमज आहे. अच्छा. गैरसमज असा आहे की फक्त नोंदणीकृत मृत्यूपत्रच वैध असतं. पण सत्य हे आहे की कायद्यानुसार मृत्यूपत्र नोंदणीकृत असणं बंधनकारक नाही. म्हणजे साध्या कागदावर केलेलेही चालतं? हो, साध्या कागदावर 2 साक्षीदारांसमोर केलेलं मृत्यूपत्रही 100% वैध असतं. पण माझ्या अनुभवातून सांगतो, नोंदणीकृत मृत्यूपत्र असेल तर ते सिद्ध करणं खूप सोपं जातं. त्याला आव्हान देणं कठीण होतं. अगदी. या प्रकरणातही मृत्यूपत्र नोंदणीकृत होतं, त्यामुळे ते फायद्याचं ठरलं. अजून एक क्विक फॅक्ट सांगतो. या निकालामुळे देशभरातील हजारो प्रकरणं जिथे केवळ मृत्यूपत्राच्या आधारावर नोंदी थांबवल्या होत्या, त्यांना आता गती मिळेल. ही माहिती ऐकल्यावर तुम्ही मृत्यूपत्र नोंदणीकृत करण्याचा विचार करणार का? कॉमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा. असे कायदेशीर बारकावे समजून घेण्यासाठी महसुली शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सर, या माहितीचा वापर करून कोणाचा फायदा झाल्याचा एखादा किस्सा सांगाल का? लोकांना प्रेरणा मिळेल. एक किस्सा सांगतो. आमच्याकडे कोल्हापूरचे एक शिंदे नावाचे गृहस्थ आले होते. त्यांच्या चुलत्यांनी सगळी जमीन हडपली होती, कारण आजोबांनी मृत्यूपत्र शिंदे यांच्या वडिलांच्या नावे केलं होतं. चुलते म्हणायचे, मृत्यूपत्र वगैरे काही चालत नाही. अरे रे. आम्ही त्यांना याच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत दिली. त्यांनी ती तहसीलदारांना दाखवली. 2 दिवसात त्यांची वारस नोंद झाली. काय सांगताय? हो. आणि चुलत्यांना गप्प बसावं लागलं. एका कागदाने त्यांची वर्षानुवर्षांची लढाई जिंकून दिली. वा, जबरदस्त. म्हणजे ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, हेच खरं. सर, या संपूर्ण चर्चेचा सार काय? लोकांना जाता जाता काय लक्षात ठेवायला सांगाल? अगदी बरोबर. गाथा लंकेची आणि सार हनुमानाच्या शेपटीचा, असं म्हणतात ना, तसं या निकालाचं सार एका वाक्यात सांगतो. तुमचा हक्क जर मृत्यूपत्रात लिहिला असेल तर तो कोणताही सरकारी अधिकारी नाकारू शकत नाही. बरोबर. जागरूक रहा आणि कायद्याचा योग्य वापर करा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तर आज आपण पाहिलं की मृत्यूपत्राच्या आधारे वारस नोंद करणं हा आपला कायदेशीर हक्क आहे. 7/12 म्हणजे मालकीचा पुरावा नाही आणि कोणताही वाद झाल्यास दिवाणी न्यायालयातच दाद मागावी लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना तुमच्यासाठी जाणतं, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. आपलं मृत्यूपत्र, आपला हक्क, तो मिळवलाच पाहिजे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपल्याला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ बक्षीसपत्राने मिळालेल्या जमिनीची नोंद कशी करायची आणि त्यात काय अडचणी येतात. अधिक माहिती आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.